जय गुरुदेव. मागील व्हिडिओमध्ये म्हटल्यानुसार भारतामध्ये सूर्याची नेमकी देवळं किती आहेत ते याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. भारतातील सर्वात प्राचीन सूर्य मंदिरं, इतिहास, रहस्य, महत्व आणि दर्शनाचे आध्यात्मिक लाभ या विषयावर आपण आज बोलणार आहोत. भारतातील सूर्याचं प्राचीन मंदिर कोणतं? तो कोणार्क हे सूर्य मंदिरात सर्वात जुने आहे का? तर सूर्याच्या रथाचा आकारातील मंदिर हे कोण बांधले? महाराष्ट्रातील सूर्य मंदिर हे कोणते? भारतातील हजारो वर्षांच्या सूर्य उपासनेचा एक अद्भुत प्रवास आणि सर्वात प्राचीन परंपरेपासून ते जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिरापर्यंत प्रत्येक मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्य, आध्यात्मिक महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. सूर्य हा केवळ प्रकाशाचा स्तोत्र नसून तो आरोग्य, आत्मविश्वास, नेतृत्व, राजसत्ता, कीर्ती, पितृकारक जीवनशक्तीचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे भारतभर राजांनी सूर्यदेवाला समर्पित भव्य अशी मंदिरे उभारली आहेत. गया, बिहार येथे. आता याचा इतिहास भारतातील सर्वात प्राचीन सूर्य परंपरेपैकी गया येथे आढळते. जरी आजचे मंदिर हे विविध काळातील पुनर्बांधणी केले असले तरी या क्षेत्रातील सूर्यपूजेचा इतिहास अत्यंत प्राचीन हा मानला जातो. छठ पूजेच्या वेळी लाखो भाविक सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करतात. आणि विशेष महत्व म्हणजे काय? हे मंदिर सूर्य उपासना, पितृस्मरण याचा एक अद्भुत संगम आहे. गया हे पितृकार्यासाठी प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे सूर्यपूजेला सुद्धा येथे विशेष स्थान आहे. उत्तम आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. पितृ कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अद्भुत संधी तुम्हाला मिळते. कौटुंबिक सुख समृद्धीसाठी येथे प्रार्थना केली जाते. आता दुसरं मंदिर ते आहे मार्तंड सूर्य मंदिर, जम्मू काश्मीर येथील. आता ही निर्मिती याची झाली आहे 8वी शताब्दीमध्ये. महान सम्राट ललितादित्य मुक्तपीड यांनी हे भव्य मंदिर बांधले. एकेकाळी उत्तर भारतातील हे सर्वात समृद्ध सूर्य मंदिरांपैकी एक होते. पण आज ते अवशेष स्वरूपात असले तरी त्याचे वैभव आजही इतिहासाची साक्ष देते. काश्मीरी, गांधार आणि गुप्तकालीन स्थापत्य शैलीचं हे अप्रतिम संगम इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर धैर्य, आत्मबळ याच्यासाठी तुम्ही प्रार्थना इथे तुम्ही करू शकता. संकटांवर मात करण्याची प्रेरणा तुम्हाला इथे नक्की मिळेल. मानसिक धैर्य यासाठी सुद्धा हे मंदिर, हे देऊळ उत्तम मानलं जातं. आता तिसरं आहे कटारमर सूर्य मंदिर. हे उत्तराखंड राज्यात आहे. निर्मिती 9व्या शतकात झाली आहे. कत्युरी राजवंशाने हिमालयाच्या कुशीत हे सूर्य मंदिर बांधले. हे मुख्य सूर्य मंदिराभोवती अनेक उपमंदिरं सुद्धा आहेत. हिमालयाच्या शांत वातावरणामुळे हे ध्यान साधनेसाठी प्रसिद्ध मानलं जातं. मानसिक शांतता, साधनेमध्ये एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा याचं हे वैशिष्ट्य आहे. चौथं सूर्य मंदिर आहे मोढेरा सूर्य मंदिर, जे आहे गुजरात राज्यात. निर्मिती झाली आहे 11व्या शतकात. सोलंकी राजा भीमदेव प्रथम यांनी हे देऊळ बांधलेलं आहे. सूर्योदयाची पहिली थेट किरणे गर्भगृहात पोचतात अशी अचूक खगोलीय शास्त्रीय नियोजनाने हे उभारण्यात आलेले आहे. भारतीय वास्तुकला, खगोलशास्त्र आणि शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. ज्ञान विवेकासाठी प्रार्थना तुम्ही इथे करू शकता. शिक्षणात प्रगती जर हवी असेल तर नक्की तुम्ही इथे याला भेट द्या. निर्णय क्षमता वाढवण्यासाठी इथे तुम्ही प्रार्थना करू शकता. 5वं मंदिर आहे सूर्यनार कोविल व तमिळनाडू येथे स्थित. निर्मिती झाली सुमारे 11 ते 12व्या शतकात. चोल राजवटीत बांधलेले हे प्रसिद्ध नवग्रह सूर्य मंदिर आहे. सूर्यदेवासह इतर नवग्रहांची इथे पूजा केली जाते. नवग्रह उपासनेसाठी हे अत्यंत महत्वाचं केंद्र मानलं जातं. नवग्रह शांतीसाठी इथे तुम्ही प्रार्थना करू शकता. कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थैर्य जर तुम्हाला हवं असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. अरसावली सूर्यनारायण मंदिर हे आहे आंध्र प्रदेशात राज्यात. भारतातील अत्यंत प्राचीन आणि जागृत सूर्य मंदिर हे मानलं जातं. वर्षातील काही विशिष्ट दिवसांमध्ये सूर्योदयाची किरणे सूर्यनारायणाच्यावर थेट पडतात. आता याचं विशेष महत्व आरोग्य, सूर्य उपासनेसाठी हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उत्तम आरोग्यासाठी इथे प्रार्थना केली जाते. आत्मविश्वास सोबत सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हे मंदिर उत्तम तुम्हाला मदत करू शकेल. कोणार्क सूर्य मंदिर ओडिसा. निर्मिती झाली आहे 13व्या शतकात. राजा नरसिंहदेव प्रथम यांनी हे उभारलेलं जगप्रसिद्ध मंदिर सूर्योदयाच्या भव्य रथाच्या आकारात हे बांधलं गेलं आहे. 24 विशाल दगडी टाके, 7 घोडे आणि अप्रतिम शिल्पकला यामुळे भारतीय स्थापत्य कलेचा मुकुटमणी मानलं जातं. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आता विशेष महत्व काय? हे मंदिर आहे भारतीय स्थापत्य कलेसाठी आणि खगोलशास्त्रीय सूर्यभक्तीचा सर्वोच्च आविष्कार मानले जाते. नेतृत्व गुणांसाठी प्रेरणा हवी असेल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रार्थना इथे तुम्ही करू शकता. समाजातील प्रतिष्ठा, यश जर तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही इथे प्रार्थना करू शकता.
8वं मंदिर आज आपण बोलणार आहोत कनकादित्य सूर्य मंदिर, कशेळी येथील, रत्नागिरी येथील, महाराष्ट्रातील. कोकणातील हे प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील सूर्य उपासनाचे एक महत्वाचे केंद्र आहे. कनकादित्य म्हणजे सुवर्णासारखे तेजस्वी सूर्य. रथसप्तमीच्या दिवशी इथे मोठा उत्सव भरतो. विशेष महत्व, महाराष्ट्रातील सूर्यभक्तांसाठी हे अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे. स्थानिक परंपरा, सूर्यपूजा आणि कोकणातील धार्मिक वारसा याचा हे एक अद्भुत संगम तुम्हाला इथे अनुभवता येईल. आता दर्शनाचे लाभ कोणते? आरोग्य आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. करिअर आणि सोबत नेतृत्व गुणासाठी प्रेरणा तुम्ही मागू शकता. सूर्य उपासनेची पारंपरिक साधना इथे करू शकता. सूर्य मंदिरात आपण गेल्यावर काय करावे? सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक, सूर्य गायत्री मंत्र याचे श्रद्धेने पठण करा. लाल फुलं, गहू, गूळ, लाल वस्त्र अर्पण करा. रविवारी किंवा रथसप्तमीला दर्शन घेण्यास विशेष महत्व दिले जाते. तर थोडक्यात काय, तर भारतातील सूर्य मंदिरं ही केवळ प्राचीन वास्तू नाहीये, तर ती वैदिक परंपरा, खगोलशास्त्र, शिल्पकला, सूर्यभक्तीची एक जिवंत साक्ष आहेत. तुम्ही या मंदिरांपैकी कोणत्या मंदिरांना भेट दिली असेल तर नक्की आम्हाला सांगा, किंवा सर्वात आधी कोणत्या मंदिराला भेट द्यायला आवडेल कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.